महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यमाता गोमाता संवाद यात्राचा शुभारंभ आज उत्साहात झाला। या यात्रेचे उद्घाटन पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या प्रांगणात करण्यात आले। यावेळी खासदार मेधा कुलकर्णी यांनी गोशाळांनी केवळ देणग्यांवर अवलंबून न राहता गोमय आणि गोमूत्रावर आधारित मूल्यवर्धित उत्पादने तयार करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे असे आवाहन केले। ही यात्रा पुढील 15 दिवसात राज्यातील 35 जिल्ह्यात सुमारे 6000 किलोमीटरचा प्रवास करणार असून 1000हून अधिक गोशाळा आणि 15000हून अधिक गोरक्षक, गोपालक व शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला जाणार आहे। नैसर्गिक शेतीला चालना, गोशाळांचे सक्षमीकरण आणि गोवंश संरक्षणाबाबत जनजागृती हा या यात्रेचा प्रमुख उद्देश असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। बघा, जेव्हापासून गोसेवा आयोग सुरू झाला महाराष्ट्र राज्याचं, तेव्हापासून आम्ही अनेक उपक्रम हातात घेतले, अनुदान दिले, परिपोषणचे अनुदान दिले, शेडसाठी अनुदान देतोय। परंतु एक लक्षात आलं की गोशाळा स्वयंपूर्ण आत्मनिर्भर बनवायची असेल तर त्याच्यात काहीतरी बदल थोडा घडवायला लागेल। आता गोशाळेची स्थिती वर्षानुवर्ष तशीच आहे, पण हळूहळू मागच्या 3 वर्षामध्ये ती थोडी बदलत चाललेली आहे। त्याचं कारणच हे की गोमय मूल्यवर्धन म्हणजे गो प्रोडक्ट जे बनतायत त्याच्यातून येणाऱ्या काळामध्ये क्रांती होणार आहे, मी पहिल्या दिवसापासून सांगतोय। मग शेण असेल, गोमूत्र असेल, काय प्रॉब्लेम झालाय की शेतकऱ्यांना किंवा बाकीच्यांना असं वाटतं की गोपालन करणाऱ्यांना गायनी दूध नाही दिलं की आता काही कामाची नाही, पण असं नाहीये। म्हणून आम्ही पहिलं त्याला राज्यमातेचा दर्जा दिला की आधी हृदयात ते टाका की गोमाता ही आपली माता आहे, राज्याची माता आहे, आणि मग त्याचा रिस्पेक्ट वाढवणं। आणि मग आता हे सगळे जे काही गो प्रोडक्ट घेऊन, आज मला सांगा, बैलगाडी होती, कुठं शेती आता बैलगाडीने राहिली आहे, ते शेण गोमूत्र कसं पडणार त्या जमिनीवर? म्हणून आपण आता सगळ्या गोशाळेला सांगतोय की गोखत बनवा, गोबर गॅस बनवा, बायोगॅस बनवा, कॉम्प्रेस गॅस बनवा, गोमूत्रातून अनेक प्रोडक्ट बनवा। 2च उदाहरण देतो की जे आपण अंत्यविधी करतो ते लाकडाच्या ऐवजी गोकास्ट मध्ये करू शकतो ना, गवऱ्यांमध्ये। सायंटिफिकली पण चांगलं आहे, काय प्रॉब्लेम आहे? दुसरी गोष्ट, आज आम्ही 2 वर्षामध्ये इनिशिएटिव्ह घेतला की गोमय गणपती बनवा। आपण गणपती घेतो शाडू मातीचे आता असतील समजा, तर ते सुद्धा त्याच्यापेक्षा चांगलं गोमय गणपती आहे। आज गोबरचे गणपती घेतले आणि ते विसर्जितही केले तर त्याला काहीच प्रॉब्लेम नाही। अशा अनेक गोष्टी घेऊन आम्ही जातोय, आणि जे ग्रीन रिव्होल्युशन झालंय, व्हाईट रिव्होल्युशन झालंय, आणि त्याच्यातून हे दुष्परिणाम दिसत आहेत, आता ब्राऊन रिव्होल्युशनची वेळ आलेली आहे, आणि ते घेऊन आपण आता सगळीकडे जातो। सुरुवात होणार आणि पुण्यातून आता सुरुवात होतीये। आज 22 जून आहे, पुण्यात आपण उभे आहोत। पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र गोसेवाचं ऑफिस आहे, तिथून ही यात्रा सुरू झालेली आहे। आपण बघता यात्रेचा रथ हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरणार आहे। 27 जिल्हा, पुणे जिल्हा पकडून 27 जिल्ह्यांमध्ये आम्ही स्वतः प्रवास करणार आहे, पूर्ण प्रवास करतोय। म्हणजे आज घर सोडणार आहे तर मी डायरेक्ट 6 जुलैला पुण्यात येईल। तर ही सगळी यात्रा संपूर्ण 27 जिल्ह्यातून आपण करणार। संपूर्ण महाराष्ट्राला काय संदेश देऊ? महाराष्ट्राला एकच संदेश देईल, आम्ही कोणासाठी करतोय? आम्ही लोकांसाठी करतोय, हेल्दी लाईफ मिळावं म्हणून करतोय, आरोग्य चांगलं राहावं म्हणून करतोय, गोशाळा आत्मनिर्भर व्हावं म्हणून करतोय, आम्ही नैसर्गिक शेती, गो आधारित शेती व्हावी म्हणून करतोय। दानदात्याला जर दानच द्यायचं असेल तर कुठं चांगलं दान देता येईल ह्याच्यासाठी करतोय। तर आज सगळा लोकसहभाग आम्हाला मिळावा, आम्हाला आमची म्हणणं मांडता यावं म्हणून ही संवाद यात्रा।